गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण जी महाराष्ट्र शासनाने क्वेश्चन बँक आपल्याला दिलेली आहे ती क्वेश्चन बँक आपण कालपासून सोडवत आहोत. या अगोदर आपण इतिहास या विषयाची क्वेश्चन बँक सोडवत असताना इतिहासाचा पहिला पाठ इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहासाचा दुसरा पाठ इतिहास लेखन भारतीय परंपरा आणि इतिहासाचा तिसरा पाठ उपयोजित इतिहास या पाठाचे आपण जी काही आपल्याला महाराष्ट्र शासनाने क्वेश्चन बँक दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने, त्या क्वेश्चन बँकचे आपण उत्तरे पाहिलेली आहेत. तर आज आपण पाहणार आहोत पाठ 4 प्रसारमाध्यमे आणि इतिहास. तर आता आपल्याला इथे कन्फर्म होतं थोडं हे होतं की 4था पाठ का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, 2021च्या अभ्यासक्रमातून जे काही कोविड-19मुळं आपला 25% अभ्यासक्रम महाराष्ट्र बोर्डाने कमी केला होता, तर त्यामध्ये आपला 4था पाठ हा 4था पाठ आपल्या पुस्तकातून यंदाच्या अभ्यासक्रमातून आपल्या इतिहासाचा 4था पाठ भारतीय कलांचा इतिहास हा पूर्णपणे वगळलेला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आपल्याला बोर्डाच्या होणाऱ्या एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या पाठाचा अभ्यास केला नसला तरीही चालतं. त्यामुळे आता आपण सुरुवात करणार होतो आपला डायरेक्ट 5वा पाठ. त्या पाठाचं नाव आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास. प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठाच्या जे काही महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयानं शिक्षण विभागानं आपल्याला क्वेश्चन बँक दिलेली आहे, त्या क्वेश्चन बँकमधले आपण प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करू. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हा आपल्याला 3 मार्काला विचारला जात असतो. यात एक रिकामी जागा दिलेली असते आणि त्याला 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय त्या रिकामी जागेत लिहून ती रिकामी जागा आपल्याला पूर्ण करायची असते, ते विधान आपल्याला पूर्ण करायचं असतं. तर आता आपण आपला 5वा पाठ पाहू, प्रसारमाध्यमे आणि इतिहास. चला तर मग आपण आपला पहिला क्वेश्चन बघूयातला की भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले. परत वाचतो, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर, याचे 4 पर्याय दिले आहेत आपल्याला. पहा, पहिला पर्याय जेम्स ऑगस्ट हिस्की, सर जॉन मार्शल, ॲलन हुम, बाळशास्त्री जांभेकर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर आहे जेम्स ऑगस्ट हिक्की, पर्याय क्रमांक अ. म्हणजेच इथं आपल्याला असं लिहायचं आहे की भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी सुरू केलेले आहे. समजलं? तर चला तर मग आपण आता दुसरा जी रिकामी जागा दिली ती दुसरी रिकामी जागा पाहू. मी वाचतो बघा. दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे. दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे. इथे पण आपल्याला 4 पर्याय दिलेत, त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ दृक, पर्याय क्रमांक ब श्राव्य, पर्याय क्रमांक क दृक श्राव्य आणि पर्याय क्रमांक ड मुद्रित. तर विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्याचं करेक्ट आन्सर आहे दृक श्राव्य. काय आहे? दृक श्राव्य. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, दूरदर्शन हे माध्यम दृक श्राव्य माध्यम आहे. काय येईल रिकामी जागा? दूरदर्शन हे दृक श्राव्य माध्यम आहे. ओके. तर आता आपण बघू तिसरी जागा, आपली रिकामी जागा काय विचारलेली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅडॅस हे पहिले मासिक सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील रिकामी जागा हे पहिले मासिक सुरू केले. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला 4 पर्याय दिलेत, त्या 4 पर्यायापैकी एक आपल्याला निवडायचं आहे. तर आता आपण बघू पर्याय क्रमांक 1 आहे. आपण पाहत होतो आपली तिसरी रिकामी जागा बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील
रिकामी जागा हे पहिले मासिक सुरू केले? बघा, याचे पर्याय आहेत अ दर्पण, ब दिग्दर्शन, क प्रगती आणि ड केसरी. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की पर्याय क्रमांक ब दिग्दर्शन. काय आहे? पर्याय क्रमांक ब दिग्दर्शन. म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिले मासिक सुरू केले. ठीक आहे, मी इथं बाण दाखवलेला आहे, तुम्ही ते उत्तर हे करू शकता. याच्यात तिसऱ्या रिकामी जागेचं उत्तर आहे दिग्दर्शन. ठीक आहे, ओके. तर आता आपली चौथी रिकामी जागा बघू. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले रिकामी जागा हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते. बघा, कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले रिकामी जागा हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते. याचे पण 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे. त्याचे पहिला अ पर्याय आहे दिनबंधू, ब दिले इंदुप्रकाश, क दिले केसरी आणि ड दिले ज्ञानोदय. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दिनबंधू. पर्याय क्रमांक अ दिनबंधू. म्हणजेच कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले दिनबंधू हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते. ओके, तर आता आपण पाहणार आहोत आपली 5वी रिकामी जागा. काय सांगितली बघा 5वी रिकामी जागा? त्यांनी असं विचारलंय 5व्या रिकामी जागेत, आकाशवाणीच्या रिकामी जागा या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषामध्ये कार्यक्रम सुरू झाले. आकाशवाणीच्या रिकामी जागा या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषामध्ये कार्यक्रम सुरू झाले. इथे पण आपल्याला 4 पर्याय दिलेत. त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे. तर पर्याय वाचतो मी. पर्याय अ विविध भारती, पर्याय ब रेडिओ मिर्ची, पर्याय क युवावाणी, पर्याय ड इंडियन ब्रॉडकास्टिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, या 5व्या रिकाम्या जागेचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विविध भारती. पर्याय क्रमांक अ विविध भारती. म्हणजेच आकाशवाणीच्या विविध भारती या लोकप्रिय सेवेद्वारे विविध भाषा व बोलीभाषामध्ये कार्यक्रम सुरू झाले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपल्याला इथं जी 6वी रिकामी जागा विचारलेली आहे ती 6वी रिकामी जागा आपण पाहू. 6वी रिकामी जागा आपल्याला अशी विचारलेली आहे, मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान रिकामी जागा या वृत्तपत्राकडे जाते. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान रिकामी जागा या वृत्तपत्राकडे जाते. इथे पण आपल्याला 4 पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक अ दिनबंधू, पर्याय क्रमांक ब इंदुप्रकाश, पर्याय क्रमांक क केसरी आणि पर्याय क्रमांक ड ज्ञानोदय. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की पर्याय क्रमांक ड, मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदय या वृत्तपत्राकडे जातो. या वृत्तपत्रात पहिल्यांदाच चाक्या मसोबा या शीर्षकांतर्गत चित्रे, आशिया खंडाचा आणि युरोप खंडाचा नकाशा या प्रकारची चित्र या वर्तमानपत्रात छापण्यात आले होते. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अ पाहितलेला आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक ब असा विचारलेला आहे की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. हा पण प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 मार्काला विचारला जातो. यात तुमच्या गाईडमध्ये पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा असं छापण्यात आलेलं आहे. पण आपल्याला इथे चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करून नाही लिहायची. फक्त आपल्याला काय करायचं आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी ओळखली की आपल्याला 1 मार्क दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहू, इथे आपल्याला 4 गट दिलेत. त्या गटातील एक चुकीची जोडी ओळखायच्या. एका बाजूला दिलेत वर्तमानपत्रे आणि एका बाजूला दिलेत त्यांचे संपादक. तर मी वाचतो बघा. 1 नंबरला दिलेत प्रभाकर वर्तमानपत्र, त्याचे संपादक दिलेत प्र के अत्रे. 2 नंबरला दिलेत दर्पण वर्तमानपत्र, त्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर. 3 नंबरला दिनबंधू, त्याचे संपादक कृष्णराव भालेकर.
4 नंबरला केसरी आणि त्याचे संपादक बाळ गंगाधर टिळक. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो इथे चुकीची जोडी ही 1 क्रमांकाची आहे. प्रभाकर प्र के आत्रे ही जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी छापलेले आहे. भाऊ महाजन हे त्याचे संपादक आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण इथे दुसरी चुकीची जोडी ओळखायला सांगितल्या. इथे पण काय दिलंय, इथे वर्तमानपत्र दिलेत आणि ते दैनिक आहेत का, साप्ताहिक आहेत का, मासिक आहेत हे आपल्याला ओळखायला सांगितले. तर पहिलं आहे केसरी, ते दैनिक, दररोज छापणारं, दररोज वाचायला भेटणारं. प्रगती साप्ताहिक, दर 7 दिवसाला निघणारं म्हणजे प्रगती. दिग्दर्शन हे मासिक, एका महिन्याला निघणारं. आणि भारतीय इतिहास आणि संस्कृती अनियतकालिक. तर बघा मी परत एकदा वाचतो. केसरी दैनिक, प्रगती साप्ताहिक, दिग्दर्शन मासिक आणि 4 नंबरला दिले भारतीय इतिहास आणि संस्कृती अनियतकालिके. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे चुकीची जोडी आहे, आपल्याला जी ओळखायची चुकीची जोडी ती 4 नंबरची आहे. भारतीय इतिहास आणि संस्कृती अनियतकालिके. भारतीय आणि इतिहास ही संस्कृती नियतकालिके आहे, ते अनियतकालिके नाही, म्हणून इथं चुकीची जोडी येते भारतीय इतिहास आणि संस्कृती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 नंबरला जी चुकीची जोडी दिली आपल्याला ओळखायला, बघा काय विचारलं इथे. त्यांनी आपल्याला इथे विचारलेलं आहे रोम, ॲक्टा डायर्ना, जर्मनी, स्टर्न, बांगलादेश, बंगाल गॅजेट, भारत आकाशवाणी. रोम, ॲक्टा डायर्ना, जर्मनी, स्टर्न, बांगलादेश, बेंगॉल गॅजेट आणि 4 नंबरला विचारले त्यांनी भारत आकाशवाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे चुकीची जोडी आहे नंबर 3ची बांगलादेश बंगाल गॅजेट. तर विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेश बेंगॉल गॅजेट ही जोडी इथे चुकीची जोडी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण प्रश्न दुसरा अ पाहणार आहोत. काय विचारले त्यांनी की दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आपल्याला 3 कृत्या दिल्या जातात. त्या जी काय कृती असेल त्या 3 कृतीमधले आपल्याला 2 कृत्या लिहायच्या असतात आणि त्याचे आपल्याला 4 मार्क असतात. म्हणजे आपण 1 कृती जर सोडवली विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला 2 मार्क भेटत असतात. अशा आपल्याला 2 कृत्या सोडवायच्या असतात 3 पैकी, तर आपल्याला 4 मार्क पडतात. तर इथं पहिल्यांदाच विचारलेलं आहे आपल्याला इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी संबंधित पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. इथे एक आपल्याला वर्तमानपत्राशी एक संकल्पना चित्र दिले आणि ते संकल्पना चित्र आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. तर त्यांनी 2 दिलेले आहेत उत्तरे, आपल्याला दुसरे 4 उत्तर लिहायचे आहेत. एक उत्तर जर आपण लिहिलं तर आपल्याला अर्धा मार्क पडतो. अशी जर आपण 4 उत्तरे लिहिले तर आपल्याला 2 मार्क पडतात विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता पाहू की इथे काय लिहायचं. या रिकामी जागेत विद्यार्थी मित्रांनो लिहायचं आहे आपल्याला दिले बघा इतिहास 1 नंबर, तिथं वरील दिले अग्रलेख. तर इथं लिहायचं आपल्याला नुसता लेख, इथं लिहायचं आहे दिनविशेष, इथे लिहायचं आहे बातमी आणि इथे लिहायचं आहे सदरे. मी परत सांगतो बघा, अग्रलेखच्या डाव्या बाजूला लिहायचं लेख, दिनविशेष, नंतर लिहायचं सदरे आणि बातमी. हे जर आपण 4 लिहिले तर आपल्याला 2 मार्क पडतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण या 4 ज्या काय आपल्याला डबे दिलेत त्या 4 डब्यात लिहायचा आहे लेख, दिनविशेष, बातमी आणि सदरे. ओके विद्यार्थी मित्रांनो. तर जे दुसरं दिलंय ते यांनी काय सांगितलं बघा, कालरेषेवर दिलेल्या तारीख वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा. आता हा पहिल्यांदाच आपल्याला विचारला आहे की काय करायचं आहे. आपल्याला जे काय तारीख दिलेली आहे त्या तारखेवर आधारित, जी काय तारीख दिलेली आहे त्या तारखेवर आधारित आपल्याला वर्षानुसार त्या दूरदर्शनचा घटनाक्रम लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर बघा आता मी तुम्हाला सांगतो कोणता घटनाक्रम कधी झालेला आहे, कोणत्या तारखेला कोणता घटनाक्रम झाला आहे. ते इथे आपल्याला त्यांनी विचारले बघा विद्यार्थी मित्रांनो. 1959ला दूरदर्शनबाबत काय घडलं. तर 1959ला या डब्यात लिहायचं की दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. काय झाले, 1959ला दूरदर्शनबाबत पहिली घटना घडली
ती म्हणजे दिल्ली येथे दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन 1959ला झाले विद्यार्थी मित्रांनो. नंतर नंबर 2 दिलं 1972. तर 1972ला काय घडलं दूरदर्शनबाबत, तर 1972ला दूरदर्शनबाबत महाराष्ट्रात मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. काय झालं, 1972ला महाराष्ट्रात मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. आपण पाहितलं 1972ला काय झालं दूरदर्शनबाबत, तर 1972ला दूरदर्शनबाबत महाराष्ट्रात मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. तर 1982ला काय झालं मग दूरदर्शनबाबत, तर 1982ला दूरदर्शन केंद्राबाबत सांगायचं झालं तर रंगीत दूरदर्शनचे आगमन म्हणजे रंगीत टी व्ही आपल्याला 1982ला पाहायला भेटली. कधी पाहायला भेटली, रंगीत चित्र दूरदर्शनवर 1982 साली आपल्याला पाहायला भेटले. नंतर दिले त्यांनी 1991ला काय झालं, तर बघा दूरदर्शनबाबत 1991ला परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. काय केलं, परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. ओके, समजलं. तर आता आपल्याला तिसरा आणि लास्टचा तक्ता पाहायचा आहे की काय विचारलं त्यांनी. तिसरा आणि लास्टचा तक्ता इथे त्यांनी आपल्याला तक्ता पूर्ण करायला सांगितलं आहे. आकाशवाणीची पार्श्वभूमी आणि दूरदर्शनची पार्श्वभूमी, आकाशवाणीचे कार्य आणि दूरदर्शनचे कार्य विचारलेलं आहे. हा खूप मोठा पॉईंट असल्यामुळे आपण इथं थोडक्यात माहिती बघणार आहोत. याची काय विचारले बघा इथे आपण पाहू. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की आकाशवाणीचे कार्य. तर आकाशवाणीचं कार्य काय विचारले, काय सांगितलं बघा त्यांनी. आकाशवाणीची पार्श्वभूमी सांगितली एक पहिल्या नंबरला. तर आकाशवाणीची पार्श्वभूमी बघू आपण थोडक्यात. इथे आपण टाकू शकतो या ओळीत की 1924मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने IBC खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. आकाशवाणीची पार्श्वभूमी परत सांगतो तुम्हाला की 1924मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने ISB खाजगी रेडिओ केंद्रे सुरू झाले. तर आपण पाहणार आहोत की आता दूरदर्शनची पार्श्वभूमी काय. तर दूरदर्शनची पार्श्वभूमी आहे विद्यार्थी मित्रांनो 15 सप्टेंबर 1959 या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. तर आता आपण पाहणार आहोत दोन्हीचं पण कार्य. तर आपण आकाशवाणीचं कार्य पाहू, थोडक्यात कार्य पाहणार आहोत आपण. आकाशवाणीचं कार्य बघा, एक नंबरला टाकायचं शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणे तसेच मनोरंजन प्रबोधन करणे. आणि दूरदर्शनचं कार्य टाकायचं आहे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवणे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला परत PDF स्वरूपात आम्ही आमच्या परिवर्तन लर्निंग ॲपवर तुम्हाला PDF स्वरूपात याची उत्तरे देऊ. आता प्रश्न दुसरा ब हा पण आपल्याला 4 मार्काला विचारला जातो टिपाल्या. हे तुम्ही गाईडमार्फत रेफरन्स करू शकता. प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. हा सुद्धा आपल्याला 4 मार्काला विचारला जातो. 4 दिले जातात, त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात. हे सुद्धा आपण गाईडमार्फत तुम्ही याचा अभ्यास करू शकता. प्रश्न चौथा दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न आपल्याला 4 मार्काला विचारला जातो. पहिला प्रश्न 1 मार्काला, दुसरा प्रश्न 1 मार्काला आणि तिसरा प्रश्न 2 मार्काला. आणि त्याचे उत्तरे मित्रांनो तुम्हाला या पॅसेजमधूनच द्यायचे असतात. खूप सोपं असतं. तर आपण बघू याच्यातलं पहिला आणि दुसरा प्रश्न तुम्हाला समजून सांगतो. भारत एक खोज ही मालिका कोणत्या ग्रंथावर आधारित होती. तर भारत एक खोज ही मालिका विद्यार्थी मित्रांनो, ही मालिका इथे आपल्याला दिलेलं आहे बघा. काय दिलेलं आहे, भारत एक खोज ही मालिका
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित होती. मी जेवढी अंडरलाईन केली तेवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क पडतो विद्यार्थी मित्रांनो. दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारला आहे की भारत एक खोज या मालिकेतील नेहरूची भूमिका कोणी उठवली. भारत एक खोज या मालिकेत नेहरूची भूमिका कोणी वठवली. तर बघा आपण इथे आपल्याला दिलेलं आहे, इथे आपण या पॅरेग्राफमध्ये तुम्ही याचं पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही यातला प्रश्न लिहू शकता. ठीक आहे. तर पुढील प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा 6 मार्काला विचारला जातो. 5 पैकी कोणतेही 2 उत्तरे लिहायची असतात. तुम्हाला 1 प्रश्न 3 मार्काला विचारला जातो. अशा प्रकारे आज आपण पाठ 5वा पाहितलेला आहे. ठीक आहे. तर उद्या आपण पाठ 6वा पाहू.